आता दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशीला रहेजांच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले। यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गाण्यावर नृत्य केलेलं आहे। उमरखेडचे भाजपचे नेते गोपाळ कलानींकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। हे गाणं पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तिगीत म्हणून ओळखलं जातं। सीटीईटी परीक्षा केंद्रावरती महिलांना दागिने काढायला लावले। छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार दागिने काढून या असा उल्लेख हॉल तिकिटावर नाही, नातेवाईकांकडून आक्षेप। मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक। सरकारनं लवकर निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी, अंबादास दानवेंची मागणी। संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढून ठेवायला लावल्यानं महिला विद्यार्थी आक्रमक। मुंबईच्या समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करावरती तटरक्षक दलाची धडक कारवाई। मोठ्या प्रमाणात तेल साठा असलेली जहाजं जप्त। मंगळसूत्र घालून पेपर द्यायचा नाही असं कुठल्या कायद्यात नाही। मंगळसूत्र काढून पेपर द्यायला लावत असणाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। नागपूरच्या टिमकी 5 पावली परिसरातील कॅसिनो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। तिघांना जुगार खेळताना रंगेहात अटक। 17 कॅसिनो यंत्र, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त। मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात। परीक्षेसाठी कडक नियम। केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकान बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यात हातमागावर विणले पैठणीचं वस्त्र। स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित। नव्या दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील मालाडमधून अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची माहिती जप्त। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला। गेल्या 3 वर्षात 68,000 तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला। महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा। शेगावामध्ये लाखो भाविकांची मांदियाळी। भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। भोरमधील पंचायत समितीचे भाजप उमेदवार ज्ञानेश्वर पांगारे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावल्यानं चर्चा। जळगावात सोन्याचे दर 4,300 तर चांदीच्या दरात 43,000ची घसरण झालेली आहे। प्रति तोळा जे सोनं आहे ते 1,54,000 तर चांदीसाठी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार आहेत। मागच्या 8 दिवसांमध्ये चांदी आणि सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालं। बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र पाहायला मिळालेले आहेत। महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातून प्रवास केलेला आहे। सामाजिक सलोखा राखण्याचा दोघांनी संदेश दिलाय। यावेळी आमदार सुरेश धसही उपस्थित होते। तर डोंबिवलीच्या मानकोलीमध्ये 4 चाकी गाड्यांची जेवघेणी रेस पाहायला मिळतेय। तरुणांकडून बेधडक स्टंट केले जात आहेत। डोंबिवलीहून ठाणे मानकोलीकडे जाणारे वाहन चालक दहशतीत आहेत। तर गडचिरोलीमध्ये 1,111 किलोच्या नाचणीचा शिरा तयार करून विश्वविक्रम करण्यात आलाय। नाचणी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सव नाचणी शिरा तयार करण्यात आलाय। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ऑफ अवॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे।